आज चंद्रपुर के कांग्रेस के वरिष्ठ आजी माजी पदाधिकारियों द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर चंद्रपुर में कांग्रेस की लोकसभा सीट को लेकर शुरू विवाद पर स्पष्टीकरण दिया गया। ज्ञात हो कि कुछ दिन पहले धानोरकर समर्थकों ने नारेबाजी करके प्रतिभा धानोरकर को टिकट न मिलने पर इस्तीफे की धमकी दी थी। उसके बाद में कुणबी समाज की ओर से जिले में एक पत्र वायरल हुआ था जिसमें प्रतिभा धानोरकर को कुणबी होने के नाते सीट मिलनी चाहिए ऐसी भावनात्मक अपील की गई थी। आज कांग्रेस के वरिष्ठ पदाधिकारी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर इस पत्र को झूठ बताया और इसका कुंडली समाज से कोई लेना देना नहीं है ऐसा जाहिर किया। प्रेस कॉन्फ्रेंस में दिए गए प्रेस विज्ञप्ति अनुसार इन पदाधिकारी ने आरोप लगाया कि ये प्रतिभा धानोरकर द्वारा ही अपने कार्यकर्ताओं के माध्यम से वायरल किया गया पत्र है जो कि पूरी तरह से गलत है। उपस्थित पदाधिकारी ने कहा कि अगर कुणबी समाज को ऐसी कोई अपील करनी है तो उन्होंने कांग्रेस पार्टी से करनी चाहिए। प्रेस विज्ञप्ति में यह भी कहा गया कि किस तरह पिछली बार बालू धानोरकर के लिए सभी ने मेहनत की थी मगर धानोरकर परिवार ने बाद में न कुणबी समाज का न किसी और का अच्छा किया। उल्टा वरिष्ठ कुणबी नेता मोरेश्वर टेम्बुर्ने को रास्ते में ही गाली गलौज की थी। साथ ही एक पदाधिकारी ने इस बात पर भी नाराजगी बताई कि जो कांग्रेस छोड़कर गद्दारी किए थे उन्हें बाद में बालू धानोरकर ने कांग्रेस में बड़े पद पर बैठा दिया। इन्होंने कहा कि कांग्रेस पार्टी कभी भी जात के आधार पर काम नहीं करती है और पार्टी हाईकमान जिस किसी को भी टिकट देगी हम सब उसके लिए काम करेंगे मगर इस तरह कुणबी समाज का दुरुपयोग करना गलत बात है। इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस में विनायक बांगड़े, शफीक अहमद, नंदू नगरकर, डॉक्टर सुरेश महाकुलकर, डॉक्टर विजय देवतले, सूर्यकांत उर्फ नंदू खनके, नंदू नागरकर, अनिल शिंदे, सुनीता लोढ़िया, अशोक मत्ते, यूसुफ भाई, वसंत देशमुख, संगीता भोयर, अमजद अली, प्रवीण पडवेकर, अनुताई देहगावकर, शालिनी भगत आदि पदाधिकारी उपस्थित थे। व्हायरल करून कोणाला फायदा होणार नाही, आता ते मी सांगू शकणार नाही, परंतु आता समाजात बरेच लोक असतात, काही लोकांचा इंटरेस्ट वेगळा असतो, काही लोकांचा इंटरेस्ट एकच असतो की कसं तरी मतभेद लोकांमध्ये निर्माण करणे, दिशाभूल करणे आणि विरोधकांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि याच्यात काँग्रेसचीच प्रतिमा कुठेतरी मलिन होण्याचा हा प्रकार आहे तो न होवो हीच आमची इच्छा आहे। तुम्ही प्रेस कोर्टमध्ये थेट प्रतिभा धानोरकर यांच्याकडे संशय व्यक्त केला। प्रतिभा धानोरकरवर संशय व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आहे। प्रतिभा धानोरकर किंवा बाळूभाऊ धानोरकर यांच्याबाबत जे काही वक्तव्य व्हायरल होत आहे मीडियामध्ये ते होऊ नये हा उद्देश आहे त्या पत्रकाराचा। ॲक्च्युली जे पत्र आपल्या पेपर्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कुणबी समाजाचे लोक अशा तऱ्हेचे वक्तव्य किंवा प्रेस माहिती देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। वास्तविक काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभावाला मानणारा पक्ष आहे, लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षांनी उमेदवारी आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले उमेदवारी देताना कधीही जातीचा विचार केला नाही, तर केवळ माणूस सक्षम आहे का, त्याच्या पक्षात त्याचं काम आहे का या सर्व गोष्टी विचार करून त्याला उमेदवारी दिली जातं। आणि त्याच्यामुळे काय होतं की काही समाजवाले जर असे प्रचार करत असेल तर दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीचं मन दुखवलं जातं आणि मतदार जागेवरच आहे। मतदार फक्त माणूस पाहत असतो, पक्ष पाहत असतो आणि त्याला मतदान करत असतो। परंतु अशा प्रकारचं जर माध्यमाच्या माध्यमातून जर असे वक्तव्य होत गेले, कुणबी समाजाच्या माध्यमातून जरी होत गेले तर ते चुकीचं आहे। कुणबी समाज हा प्रत्येक पक्षात आहे, प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे आणि त्या मतदाराला आपला उमेदवार निवडायचा पूर्ण अधिकार आहे। तो कुणाची बांधिलकी नाही की तो कुणबीच उमेदवाराला मतदान करेल किंवा इतर उमेदवाराला करणार नाही। त्यामुळे त्याचा स्वातंत्र्य, मतदानाचं स्वातंत्र्य अबाधित आहे आणि अशा मतदारांना आपण डिस्टर्ब करण्याचं काम अशा पत्रांच्या माध्यमातून होऊन राहिला आहे। ते चुकीचा प्रकार हा बंद झाला पाहिजे। मजबूत लोकतंत्र में यह आवश्यक है कि प्रत्येक मतदाता मतदान की पवित्रता को ध्यान में रखते हुए मतदान करे। इसके बिना लोकतंत्र अधूरा है। ये नहीं भूलना चाहिए कि पिछली बार नागपुर लोकसभा के लिए सिर्फ 54% वोटिंग हुई थी। इसका मतलब यह है कि 46% मतदाताओं ने मतदान का अपना राष्ट्रीय कर्तव्य नहीं निभाया। राज्य के मुख्य निर्वाचन अधिकारी एस चोकलिंगम ने ये विचार व्यक्त किए। वो नागपुर और रामटेक लोकसभा क्षेत्रों की तैयारियों पर एक समीक्षा बैठक में बोल रहे थे। पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र सिंघल, कलेक्टर और नागपुर लोकसभा चुनाव निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, रामटेक लोकसभा चुनाव निर्णय अधिकारी तुषार थोमरे, उप जिला चुनाव अधिकारी प्रवीण माहिरे, रेसिडेंट डिप्टी कलेक्टर अनूप खांडे और वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। पिछली बार 64% वोटिंग के साथ नंबर पर रामटेक था। मतदान प्रतिशत बढ़ना चाहिए, ऐसा राज्य के मुख्य निर्वाचन अधिकारी एस चोकलिंगम ने कहा।
यदि मतदान दर 75% होनी है तो मतदान का निर्धारण 100% होना चाहिए। उन्होंने अपील की है कि आदर्श गांवों में 100% मतदान संभव हो और सभी को इस दिशा में प्रयास करना चाहिए। कलेक्टर और नागपुर जिला चुनाव रिटर्निंग अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने मतदान जागरूकता के लिए स्वेप के तहत शुरू की गई विभिन्न गतिविधियों पर संतोष व्यक्त किया। लोकशाहीमध्ये शासन निवडून येण्यासाठी आपण सर्व मिळून इलेक्शनमध्ये भाग घ्यायला पाहिजे। नागपूर पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्यून्सीमध्ये फक्त 54% मतदानाचा पर्सेंटेज आहे। आपल्याला कमीत कमी या इलेक्शनमध्ये 75% मतदारांचा पर्सेंटेज येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे। लोकशाही आपल्या देशासाठी महत्त्वाची आहे आणि त्यांच्यामध्ये आपण सर्व भाग घेतल्याशिवाय आपल्या डेमोक्रेसी आणखीन पुढे जाऊ शकत नाही। आपल्या सर्वांना विनंती आहे की मतदानामध्ये भाग घ्यावे, आपण सर्वांनी मतदान करावे। कमीत कमी काही मतदान केंद्रामध्ये काही गावामध्ये त्या ठिकाणी आपल्या अवेअरनेस जास्त चांगला आहे त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये आपण 100% मतदान होतील असा करण्यासाठी प्रयत्न करूया। आमची अपेक्षा आहे जिल्हाधिकारी सीईओ मॅडम आणि पत्रकार मीडिया सर्व मिळून हे सर्व यशस्वीपणे राबवण्यासाठी आपण प्रयत्न करावे। आपण प्रत्येक कॉन्स्टिट्यून्सीमध्ये कमीत कमी 1 ते 5 मतदान केंद्र 100% होण्यासाठी प्रयत्न करूया। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हां, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। आज चंद्रपुर के पत्रकार भवन में शाला व्यवस्थापन समिति के सदस्यों ने पत्रकार परिषद लेते हुए कहा कि पंचायत समिति सिंधेवाही अंतर्गत जिला परिषद प्राथमिक शाला येरगांव इस विद्यालय ने शिक्षकों और क्षेत्र के नागरिकों को एक नई दिशा देने का काम किया। प्रदेश में एक उद्यमशील विद्यालय का दर्जा प्राप्त के प्राचार्य सागर तारानाथ हुंडकर के तबादले और बदनामी के लिए राजनीतिक दबाव के पीछे शिक्षक संगीता मधुकर कुंभारे और प्रभारी समूह शिक्षा अधिकारी किशोर गुलाब पीसे के कदाचार की साजिश का मास्टरमाइंड कौन है, ऐसा सवाल शिकायतकर्ताओं के बीच बना हुआ है। शिक्षिका संगीता कुंभारे ने आंगनबाड़ी सेविका और खुशहाल दुर्वे के साथ मिलकर गांव में तनावपूर्ण माहौल बनाने के लिए प्राचार्य और पदाधिकारियों को बदनाम किया। समिति द्वारा दी गई शिकायत पर ध्यान दिए बिना शिक्षा समिति अधिकारी किशोर पिसे ने राजनीतिक दबाव में कार्य करते हुए प्राचार्य का अस्थायी स्थानांतरण कर आरोप के संबंध में पत्राचार का संज्ञान लिए बिना ही गलत रिपोर्ट प्रस्तुत कर वरिष्ठों को गुमराह किया। विद्यालय की बदनामी के लिए शिक्षक सहित समूह शिक्षा अधिकारी जिम्मेदार है, ऐसे आरोप भी इस दौरान शिकायतकर्ताओं द्वारा लगाया गया, जिस पर उन्होंने उचित कार्रवाई की और सहायता की मांग की है। साथ ही किशोर पिसे को निलंबित करने की भी मांग रखी गई है। माझं नाव प्रेमचंद्र मंगरूजी मंडाळे, मी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आहे। तर शाळेमध्ये जे भांडण झाले त्या भांडणाच्या सर्व तक्रारी विओ सरांकडे गेले आहेत आणि त्यांनी त्यांना निलंबित सुद्धा केले आहेत। परंतु मॅडमनी संगीता कुंभारे यांनी बदली होऊन सुद्धा तिथंच येऊन राजकीय दबावातून आपली पुन्हा तिथंच बदली करून घेतली आणि काही कारणानं त्यांना मग नंतर निलंबित केल्या गेलं। आता आमची एवढीच मागणी आहे का या दोषींवरती विओ सरांवरती शिक्षिकावरती ज्यांच्यावरती जे निलंबनाची कारवाई आहे त्यांना दोषी ठरवून त्यांना कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला नवीन शिक्षक मिळावा, मुख्याध्यापक मिळावा आणि आमची शाळा शिक्षणापासून आमचे मुलं वंचित राहू नये यासाठी मदत करावी। सुभाषचंद्र महादेव विचकापे। काय घडलं? शाळेमध्ये जो 15 ऑगस्टला प्रकरण घडलं आणि ते सरांचं म्हणजे त्यांच्या फोनवर काय ते झगडे असतील ते आम्हाला काही माहीत नाही, त्यांचा मोबाईलवरती कॉन्टॅक्ट होता फक्त तेवढेच। याच्यावरून ते एवढं वातावरण हे झालं की शाळेमध्ये पूर्ण म्हणजे वातावरण खराब झालं, मुलांच्या शिक्षणाच्या याच्यावर परिणाम पडला, गावामध्ये ताणतणाव निर्माण झालं आणि त्या मुलांना मारझोड केली, त्या मुलांना न्याय नाही मिळालं
आमचं एकच म्हणणं आहे, माझं एकच म्हणणं आहे की त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे मॅडम आहे आणि तिला ज्या मॅडमला सपोर्टिंग केलं गट शिक्षणाधिकारी यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि जो मुख्याध्यापकावर जो काही आरोप लावला आहे त्यांचा तो आरोप नाहीस झाला पाहिजे सर. बस एवढंच मागण्यानं आम्हाला नवीन मुख्याध्यापक मिळाला पाहिजे शाळेमध्ये ना. आमचं जसं पूर्वीची शाळा होती तशीच शाळा घडली पाहिजे आणि शाळेचं प्रत्येक विद्यार्थी घडलं पाहिजे एवढंच माझं मागणं आहे. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे, शक्य आहे.